शेतकरी बंधूंनो, नवीन ट्रॅक्टर अनुदान योजना 2025मध्ये झालेल्या पात्रता आणि अटींमधील बदलांची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तसेच अर्ज करण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम आहेत. ते नियम कोणते हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये 2025च्या नवीन ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी कोण पात्र आहे, जमिनीचा नवीन निकष काय आहे, कुटुंबातील किती व्यक्तींना अनुदान मिळू शकतं, तसंच ट्रॅक्टर खरेदीचे टप्पे आणि नियम, तसंच ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊयात. मित्रहो, या योजनेत एक महत्त्वाचा नियम बदललेला आहे आणि तो नियम आपल्याला 50% अनुदानापासून वंचित करू शकतो. त्यासाठी आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. मित्रहो, या योजनेसाठी शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी आणि महिला गट या नवीन ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पात्र आहेत. तसेच जमिनीचा जो काही निकष होता, म्हणजे किती जमीन आवश्यक आहे, तर आता अर्धा एकरपासून 6 हेक्टरपर्यंत ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे असे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात. तसंच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळेल का, असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. तर ते खरं आहे. MahaDBT पोर्टलच्या माध्यमातून आपण एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. मित्र, आता ट्रॅक्टर खरेदीची वेळ कोणती आणि योजनेसाठी अर्ज केल्यानंतर ट्रॅक्टर कधी खरेदी करायचा, तर अर्थातच आपण ज्यावेळी अर्ज करतो आपल्याला पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपण ट्रॅक्टर जे काही वितरक दिलेले असतील त्यांच्याकडूनच करायचं आहे. पण मित्र, या योजनेसाठी फार्मर ID, 7/12 उतारा, 8A, आधार कार्ड, बँक पासबुक, तसेच जातीचा दाखला आवश्यक असल्यास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन प्रतिज्ञापत्र देणं गरजेचं आहे. आता या योजनेच्या माध्यमातून आपल्याला अनुदान मिळवायचं असेल तर त्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा, तर अर्थातच आपल्याला MahaDBT पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि MahaDBT पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला अर्ज आपला सादर करावा लागेल. आता MahaDBT पोर्टलच्या माध्यमातून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावरती ह्या अनुदानाचं वाटप केलं जातं. पहिल्यासारखी आता MahaDBT पोर्टलवरती लॉटरी काढली जात नाही. हा सर्वात महत्त्वाचा बदल या ठिकाणी सर्व शेतकरी बंधूंनी लक्षात ठेवायचा आहे. आणि जर या अनुदानाचा फायदा घ्यायचा असेल तर वेळेतच आपला अर्ज आपण व्यवस्थित अचूकपणे सादर करायचा आहे. जर आपल्या अर्जात काही त्रुटी राहिल्या तर नक्कीच आपणास या अनुदानापासून वंचित राहावं लागेल आणि अनुदान लाभार्थ्यांच्या निवड यादीत आपलं नाव कधीच येणार नाही. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा या नवीन ट्रॅक्टर अनुदान योजनेबद्दलची माहिती मिळेल आणि जे काही नवीन नियम आणि अटी बदललेले आहेत ते तपासून ते सुद्धा या योजनेसाठी आपला अर्ज दाखल करू शकतील आणि शासनाच्या या अतिशय चांगल्या अशा योजनेचा फायदा घेऊ शकतील. धन्यवाद.